सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी 100% भरून ओव्हरफ्लो झाली असून भीमेत तब्बल 1 लाख क्युसेकहून अधिक विसर्ग सोडण्यात आला आहे। गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात केवळ 60.66% इतकाच उपयुक्त पाणीसाठा झाला होता। त्यानंतर जानेवारीत धरण प्लसमधून मायनसमध्ये आलं। यंदाच्या वर्षी -59.99% इतकी निचांकी पातळी धरणानं गाठली होती। त्यामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली होती। दरम्यान जुलैच्या अखेरच्या पंधरवड्यात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येऊन 26 जुलै रोजी उजनी धरण हे मायनसमधून प्लसमध्ये आलं होतं। दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यानं खडकवासला आणि उजनीच्या वरील भागातील अन्य धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं उजनीत वेगानं पाणीसाठा झाला आणि पाहता अखेर सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी वरदायिनी उजनी ही 100% भरून ओव्हरफ्लो झाली। त्यामुळं सोलापूर शहर जिल्ह्यातील जनतेला विशेषतः बळीराजाला मोठ्या प्रमाणात आनंद झाला। सोमवारी 5 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्राप्त अहवालानुसार धरणातील पाण्याची पातळी ही 496.830 मीटर इतकी होती, तर एकूण पाणीसाठा हा 3320.03 दशलक्ष घनमीटर अर्थात 117.23 TMC इतका होता। यात उपयुक्त पाणीसाठा हा 1517.22 दशलक्ष घनमीटर अर्थात 53.57 TMC इतका होता। धरण 100% भरून ओव्हरफ्लो झाला असून धरणातून भीमेच्या पात्रात तब्बल 1,01,600 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे। सीनामाडा उपसा सिंचन योजनेसाठी 105, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 100 तर कालव्यातून 900 क्युसेक इतकं पाणी सोडण्यात येत आहे। वीज निर्मितीसाठी धरणातून 1,600 क्युसेक इतकं पाणी सोडण्यात येत आहे। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच धरण 100% भरून ओव्हरफ्लो झाल्यानं सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे।